नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रिया राकेशच्या खूप मागे लागलेली आहे. कारण तिला लग्न करायचं आहे त्याच्यासोबत, म्हणून तिचं मागे लागणं सुरू आहे. परंतु राकेशला चांगलंच माहिती आहे की कुणाला कसं गुंडाळायचं ते, कारण त्याला रियासोबत लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. म्हणून तो तिला गुंडाळत आहे आणि तिला म्हणत आहे की असं काय करतेस बेबी, अगं आपण करूया ना आणि छान थाटामाटात लग्न करूया, एवढी काय घाई आहे त्याच्यामध्ये. मला एक प्रश्न पडलाय की या राकेशमध्ये एवढं काहीतरी याने पाहिलेलं आहे की तिला काय लग्न करावं वाटतंय. आणि राकेश तिला म्हणतो की जा, तयार होऊन ये जा, असं तिला आवर्जून सांगत आहे. आणि मग आता ती तयार व्हायला जाते. इकडे राकेश म्हणतो की भारी मज्जा, तिकडे अख्खी प्रॉपर्टी हातात आली पाहिजे आणि इकडे हे एटीएम, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या पाहिजेत. म्हणजे पैशासाठी लुबाडणारा हा माणूस आहे, कोणालाही लुबाडू शकतो, कोणाचाही खून करू शकतो. इकडे अंजली आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करत आहे आणि तिच्या डोक्यात सारखं हे सुरू आहे की अर्णव चुकीचं वागत आहे, अर्णव ईश्वरीच्या बाजूने वागत आहे, ईश्वरीला सगळं विचारत आहे किंवा ईश्वरीच्या घरच्यांचा खर्च उचलत आहे. अशा गोष्टी ह्या अंजलीच्या डोक्यात सुरू झालेल्या आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता अंजली बसलेली असते, तिला माहीतच नसतं की काय चाललेलं आहे. आणि तेव्हा शिर्के तिथे येतात आणि म्हणतात की मॅडम या पेपर्सवरती साईन हव्यात. तर प्रेक्षकांना मलाही एक प्रश्न पडलेला आहे की याच्या आधी कधीच अर्णव कोणत्या पेपरवरती ऑफिसच्या अंजलीच्या सह्या घेत नव्हत्या, पण आता छोट्या छोट्या बिलांवरती पण कशासाठी अंजलीच्या सह्या लागतात हा प्रश्न मला पडलेला आहे. त्याचबरोबर तुम्हालाही वाटत असेल तर तसं कमेंट करून सांगा. आता शिर्के आलेले असतात आणि नेमकं ते ईश्वरी क्लाउड किचनची बिलं असतात. झालं, अंजलीची तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि ती विचारू लागते की शिर्के हे सगळं काय आहे, म्हणजे ही क्लाउड किचनची बिलं आपण का भरतोय आणि आपण का भरायची आहेत, हे तर ईश्वरीच्या माहेरचं आहे ना. तेव्हा शिर्के म्हणतात की मला नाही माहिती, ASR सरांनी हे सगळं करायला सांगितलेलं आहे आणि पर्सनल लेवलला सांगितलेलं आहे, त्यामुळे या गोष्टी केल्या जातात. आता अंजलीला ते आठवत आहे. अंजली म्हणत असते की म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला जाऊन चिंटूशी बोललं पाहिजे. तशीच्या तशी फाईल उचलते आणि अर्णवकडे येते. म्हणजे हिला 2 पावलं चालणं होत नाहीये, ही आता अर्णवच्या रूम मध्ये एवढा जिना चढून वरती गेलेली आहे जाब विचारण्यासाठी. आणि ती अर्णवला विचारत असते की चिंटू हे सगळं काय आहे, आणि मला सांग हे ईश्वरीच्या माहेरचं आहे, त्यांचं क्लाउड किचन आहे, तर त्याची बिलं आपण का भरतोय, याचा अर्थ काय आहे आणि ही बिलं आपण का भरायची आणि त्याच्याशी संबंध काय आहे. इकडे आता नम्रता क्लाउड किचन मध्ये आहे आणि बऱ्यापैकी सगळी कामं आता नम्रता क्लाउड किचनची पाहत असते. आणि त्याच वेळी घडतं असं की नम्रता वेगवेगळ्या ऑर्डर देत आहे आणि त्याच वेळी आकाश सुद्धा तिथे आलेला असतो. आणि आकाश तिथे येऊन पाहतो तर नम्रताला म्हणतो की मॅडम आमची ऑर्डर, म्हणजे आणि असं म्हणत त्याने तिच्यासाठी गुलाब आणलेला असतो. आणि त्याचबरोबर तिच्यासाठी त्याने त्यातनं एक कॅडबरी सुद्धा आणलेली असते. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला पण ऑर्डर मिळणार आणि छान छान खायला सुद्धा मिळणार आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, जर यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना, तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन गेलात तरच मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकणार आहे, असं सगळं ती सांगत असते. आणि दोघांमध्येही छान असं बोलणं सुरू आहे. आणि त्याच वेळी ती म्हणत असते की मग कधी घेऊन जाणार आहात. तेव्हा आकाश सांगू लागतो की हो लवकरच मी घेऊन जाणार आहे तुला, असं सांगतो. आणि ते दोघांचं बोलणं चालू आहे तेवढ्यातच एक माणूस येतो आणि तो आरडाओरडा करू लागतो, म्हणजे तो संकेत, ज्याला वल्लरीने पैसे दिलेले असतात आणि वल्लरीने पैसे देऊन हे सगळं बोलायला सांगितलेलं असतं. आता वल्लरीने पैसे दिल्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला असतो, या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवने एवढ्या छान पद्धतीने अंजलीला समजून सांगितलेलं आहे, पण अंजलीच्या अंगातली मस्ती काही कमी येत नाही. ती म्हणत असते की मला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं वाटलंच नव्हतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत आहेत आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे. आणि मग त्या संकेतने आता राडा घातलेला आहे, तिथं वस्तूंची फेकाफेकी केलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता त्या संकेतने मुद्दाम होऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, हे माहिती असतं. आणि आता वल्लरी त्याला फोन करते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही माझं नाव कुठं मीडियाच्या समोर आलं नाही पाहिजे, मी तुला हे सगळं करायला सांगितलं, याच्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे आता तो संकेत म्हणतो की नाही हो मॅडम, आपलं काम माहिती आहे ना तुम्हाला कसं असतं ते. आता
आकाश नम्रता बरोबर होता. नम्रता म्हणत असते की हे सगळं काय चाललंय? अहो पण तुम्ही बिर्याणी कुठून घेतलेली? आकाशही त्या माणसाला तेच बोलत असतो की तुम्ही बिर्याणी कुठून घेतली? तो तर डायरेक्ट लाईव्ह आलेला आहे आणि बोलायला सुरुवात करतो, आरडाओरडा करायला सुरुवात करत असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की अहो काय चाललंय हे तुमचं सगळं? थांबा बरं तुम्ही सगळं हे. आणि असं म्हणत त्याला ढकलाढकली करतो. त्याच्यावरती तो माणूस सांगू लागतो की बघितलं का, या क्लाउड किचन मध्ये अशी ढकलाढकली केली जाते, मला बोललं जाऊ दिलं जात नाही. तेव्हा आकाश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, बिर्याणी कुठून आणली आणि काय केलंय हे आम्हाला काहीच माहिती नाहीये. याला पुरावा काय आहे की तुमच्याकडे असलेली बिर्याणी ती याच दुकानातली आहे? त्यावेळेस मात्र तो माणूस म्हणतो की बघितलं का, हे सगळे माझ्याशी अशा पद्धतीने रिॲक्ट करत आहेत, या सगळ्याचा अर्थ काय आहे लक्षात येतोय का तुमच्या? म्हणजे यांनी आपल्याशी चुकीच्या पद्धतीने वर्तणूक केलेली आहे, आपल्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरीही आपणच त्यांना समजून घ्यायचं आहे, असं इकडे तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे आकाशला कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय. आकाशने त्याला तिथून हाकलून तर दिलेलं असतं, पण नम्रता मात्र घाबरलेली आहे आणि त्या क्षणी नम्रता इशूला फोन करते आणि इशूला म्हणू लागते की अगं इशू, बघितलं का हे सगळं काय झालंय? आपल्या क्लाउड किचन मध्ये एक माणूस आलेला आहे. ईश्वरी म्हणते पण ती बिर्याणी आपल्या क्लाउड किचन मधून गेलेली होती का? तेव्हा नम्रता म्हणते अगं नाही माहिती, आज सकाळपासून ना बिर्याणीच्या खूप साऱ्या ऑर्डर येत होत्या, नक्की काय झालेलं आहे ते मला काही माहित नाही, आपल्या इथून घेऊन गेलेली होती का नव्हती? त्यावेळेस ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी अर्णव सरांकडे जाते, त्यांच्याशी एकदा बोलून घेते आणि मग आपण ठरवूया, ते आपल्याला याच्यामध्ये मदत करते. असं म्हणत आता ईश्वरी धावतच आलेली असते. या माणसाने लाईव्हला जो व्हिडिओ बनवलेला असतो आणि इकडे वल्लरी म्हणत असते की चला याने काय केलंय नक्की हे पाहून घेऊया. असं आता वल्लरीच्या डोक्यात सुरू आहे. संकेतनं काय केलंय आणि बघते तर काय, व्हिडिओमध्ये डायरेक्टली आकाशच दिसायला सुरुवात होतो. त्यावेळेस आता वल्लरीच्या शिट्ट्या वाजतात. ती म्हणते की हा आकाश इथे काय करतोय आणि तो कशासाठी गेलेला आहे तिथे, हा विचार तिच्या डोक्यात येतो. आणि मग ती संकेतला पुन्हा फोन करते आणि संकेतला सांगू लागते की हे बघ, काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येता कामा नयेत आणि माझं नाव अजिबात बाहेर येऊ द्यायचं नाही. आता थोड्याच वेळात अर्णव राजे शिर्के तिथे येईल आणि मग अर्णव राजे शिर्के म्हणजे सात्विक फॅशनचा CEO हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच लोकांच्या समोर आणायचं आहे, कारण तो आता तिथे येणार आणि हा सगळा गोंधळ मिटवणार आहे. हे कळतंय का तुला? असं म्हणत आता तिने पुढचं काम सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ईश्वरी आता धावतच अर्णवकडे येते आणि ती अर्णवला सांगायला आलेली असते की अर्णव सर, नक्की काय झालेलं आहे ते बघा, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू आहेत. असं म्हणत ती अर्णवकडे आलेली आहे आणि त्याच वेळेस इकडे अर्णव हा अंजली बरोबर बोलत असतो. अंजली म्हणत असते पण अर्णव सर, एक गोष्ट अर्णव लक्षात ठेव की हेल्प करतो म्हणजे, मला सांग हेल्प करणं म्हणजे काय? म्हणजे तू भीक देतोयस ना, वाटतोयस ना त्यांना, म्हणजे गरज काय आहे मला सांग? ईश्वरीच्या बाबांच्या मेडिकलचा सगळा खर्च तू उचललेला आहे, आता क्लाउड किचनच्या मेंटेनन्सचा म्हणजे काय तू मक्ता उचलले का त्यांच्या सगळ्यांचा खर्च उचलण्याचा? ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत कळतील का मला? म्हणजे इतके दिवस मी लक्ष घालत नव्हते, तर मी आपला गुपचूप सह्या करत होते आणि आता मात्र हे सगळं माझ्या अंगलट आलेलं आहे. म्हणजे हे सगळं तू सगळ्यांना वाटत सुटलेलं आहे. अंजलीचं हे बोलणं जेव्हा ईश्वरी ऐकत असते तेव्हा ईश्वरीला धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो ताई काय बोलतेस हे सगळं? खरं तर मला प्रश्न पडला प्रेक्षकांनो की अंजली हे सगळं बोलते, पण जी अंजली तिचा नवरा इतके दिवस झालं घर जावई बनवून इथे राजा शिर्केंच्या घरात राहतात, मस्त मजा मारतात, आणि आता तीच अंजली इकडे अर्णवच्या बायकोबद्दल बोलत आहे, कारण इतके वर्ष त्याने एवढं लुबाडलेलं आहे, ही गोष्ट या अंजलीला कळत नाहीये. म्हणजे आता हे दोघं जे घेत आहेत ते भीक नाहीये का? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की बाद झालं ताई, काय बोलतेस तू हे सगळं? म्हणजे मला असं वाटतच नाहीये की मी माझ्या ताई सोबत बोलतोय, मला असं फील होतंय की मी दुसरं कोणासोबत तरी बोलतोय, असं इकडे अर्णव बोलू लागतो. नेमका ईश्वरीच्या कानावर ते शब्द पडतात आणि ईश्वरी धावतच तिथून निघून जाते. तिला वाईट वाटलेलं असतं. इकडे क्लाउड किचन मध्ये आता मीडिया आलेले आहे. त्या माणसाने जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामुळे सगळेजण तिथं गोळा झालेले असतात आणि त्याचबरोबर सुप्रिया सुद्धा तिथं आलेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की आई हे सगळं काय झाले, काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचं? तेव्हा आकाश ती गर्दी मिटवण्याचा, तिथे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण लोक मात्र ऐकायला तयार नाहीत, कारण त्या माणसाने तिथे आजूबाजूची लोक सुद्धा गोळा केलेली आहेत आणि तो गोंधळ वाढतच चाललेला आहे. त्याचबरोबर पोलीस सुद्धा तिथे आलेले असते
आता खूप मोठा राडा होणार की काय अशी भीती नम्रताला वाटायला लागलेली आहे. परंतु आकाश तिथे असल्यामुळं बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. त्याचवेळी पोलीस त्या लोकांना तिथून अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण जे काही झालेलं आहे ते सत्य पडताळण्याशिवाय आधी ॲक्शन घेतली जाणार नसते. त्यामुळं तिथे ह्या सगळ्या गोष्टी आता चेक केल्या जात असतात. नम्रता घाबरलेली असते. इशूला फोन केलेला आहे, इशू इतक्यातच येईल असं ती आईला सांगू लागते. परंतु इकडे पोलिसांनी आता क्लाउड किचनचा दरवाजा बंद केलेला असतो, कारण जो मॉब असतो तो आतमध्ये यायला लागलेला असतो आणि ही जर गर्दी आत आली तर ही गर्दी हँडल करणं खूप अवघड जाणार आहे. म्हणूनच इकडे पोलिसांनी तो दरवाजा बंद करून घेतलेला असतो. त्यासोबतच आता अंजली आणि त्याचबरोबर अर्णव यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. अंजली म्हणत असते की मला कळतच नाहीये चिंटू, हे सगळं काय झालंय. आकाश म्हणतो की मला आता दादाशी बोललं पाहिजे, कारण ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत. कारण आता दादाशी जर आपण बोललो नाही तर खूप अवघड होईल असं त्याच्या लक्षात येतं आणि म्हणूनच तो इकडे अर्णवला कॉल करतो. अर्णवला कॉल केल्यानंतर अर्णव म्हणतो की आलो मी, काय झालं नक्की. आणि मग अंजली म्हणत असते की आता अंजलीचं हे नेहमीच सुरू झालेलं आहे. अंजली अर्णवला म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव चिंटू, माझं बोलणं अजून संपलेलं नाही, त्यामुळे तू कुठेही जाऊ शकत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ ताई, मी तुझ्याशी नंतरही बोलू शकतो, एवढं हे करायची गरज नाही, कारण काहीही झालं तरीही मला आत्ता जाणं गरजेचं आहे, क्लाउड किचनमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे असं म्हणत आता तो निघालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे अर्णव आता जात आहे आणि मग मामा आणि त्याचबरोबर आजी बाहेर बसलेले असतात. ते विचारतात की चिंटू, काही प्रॉब्लेम झालाय का तुझ्यात आणि ईश्वरीमध्ये. ईश्वरी रडत गेली रे. अर्णव म्हणतो अरे म्हणजे काय झालेलं आहे की मला ती सांगायला आलेली असणार आहे आणि नेमकं ताईचं आणि माझं बोलणं तिनं ऐकलेलं आहे, म्हणून तर मी सिंदूर ही तिथं मला न सांगता तिथून डायरेक्टली निघून गेलेली आहे. ही गोष्ट अर्णवच्या लक्षात येते आणि त्याच वेळी अर्णव म्हणू लागतो की हो, काहीतरी प्रॉब्लेम झाला, मी पाहून येतो. क्लाउड किचनमध्ये एका माणसाने तिथं कंप्लेंट केलेली आहे, त्यामुळे ती टेन्शनमध्ये असेल, मी तिकडेच चाललो आहे असं अर्णव सांगतो आणि तो निघतो. आता इकडे बरोबर ईश्वरी पोचलेली असते. सगळी लोक गोळा होतात आणि म्हणू लागतात की हे बघा, हे क्लाउड किचनच्या मालकीन ईश्वरी आलेले आहेत असं तो माणूस सगळ्यांना तिथे ओरडून सांगत आहे. आणि ईश्वरी आता तिथं पोहोचलेली असते आणि ईश्वरीला बघून आता मीडियावाले प्रश्न विचारतात. ईश्वरी म्हणते की मला पाहू तरी त्या नक्की काय झालेलं आहे. ईश्वरी त्या गर्दीतून वाट काढत आत येते आणि तेव्हा सुप्रिया आणि त्याचबरोबर इकडे सुप्रिया आणि नम्रता दोघीही म्हणू लागतात की नक्की हा सगळा गोंधळ काय झालेला आहे, कोणीतरी हे सगळं जाणून बुजून केले की काय, कारण क्लाउड किचन बंद करण्याची मागणी केली जात असते, त्यामुळं सगळ्यांनाच आता काळजी वाटत असते. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, हे सगळं कोणीतरी जाणून बुजून करतंय, नक्की कोण करतंय हे कळत नाहीये असं आता दोघांचंही बोलणं सुरू आहे. त्याच वेळी अर्णव तिथं पोहोचलेला असतो. अर्णव आला की तो माणूस पुन्हा आरडाओरडा करायला सुरुवात करतो. हे बघा, हे अर्णव राजे शिर्के, हे यांच्या बायकोच्या माहेरचं क्लाउड किचन आहे. नक्कीच आता ही केस दाबण्याचं, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील असं तो आरडाओरडा करून सांगू लागतो. तेव्हा अर्णव त्या गर्दीतून वाट काढतो. पोलिसांनी पुन्हा त्या गर्दीला तिथे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्णव त्या गर्दीतून वाट काढतो आणि तो सुद्धा आतमध्ये जायचा प्रयत्न करतो. अर्णव चिडलेला असतो, अर्णवला राग आलेला असतो. अर्णवचा राग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की तो कशा पद्धतीने रागवू शकतो, काय करू शकतो हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु अर्णव आता आतमध्ये येतो आणि विचारतो, आकाश, हे सगळं काय झालंय, नक्की काय आहे, नक्की बिर्याणी कुठून आलेली होती. तेव्हा आकाश म्हणतो की नाही माहिती, तो अचानक आला आणि डायरेक्टली आरडाओरडा करायला त्या माणसाने सुरुवात केली, बाकी काहीच माहिती नाहीये त्याचा उद्देश काय होता, तो काय बोलत होता. तेव्हा अर्णव म्हणतो की म्हणजे त्याला कोणीतरी इथे ट्रॅप केलेला आहे. ईश्वरी म्हणते की सर, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे असं म्हणत ईश्वरी तिच्या डोक्यातली आयडिया अर्णवला सांगू लागते. आणि तेव्हा मात्र अर्णवला म्हणते की अर्णव सर, अशा पद्धतीने प्लॅन करूया. तेव्हा अर्णव आता ईश्वरीचा प्लॅन ऐकतो आणि त्या गोष्टीसाठी तयार होतो. आणि मग अर्णव ईश्वरने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. इकडे अंजली विचार करत असते की चिंटूने माझं बोलणं जराही ऐकलेलं नाही, तो तसाच निघून गेलेला आहे आणि इतके दिवस मला हे सांगत होते, हे बरोबरच होतं आणि मला यांनी सांगितलेलंच होतं की अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. तेवढ्यातच आता मनात विष कालवायला तिथे आलेली आहे, ती म्हणजेच वल्लरी सांगू लागते की अंजली, तुला कळतंय का काय झालेलं आहे, हे बघितलं का, चिंटू कुठे गेलेला आहे ते. तेव्हा ती म्हणते, म्हणजे याच्यासाठीच तर तो माझ्याशी बोलता बोलता निघून गेला, हे आत्ता मला लक्षात येते असं ती बोलू लागते.
म्हणजे वल्लरी येऊन म्हणू लागते की हे सगळं असं झालेलं आहे. आता इकडे त्या संकेतला आत घेतलेलं असतो आणि त्याच्याबरोबर सगळेजण बोलत असतात, त्याला प्रश्न विचारत असतात. अर्णव म्हणत असतो की नीट सांगायचं. ईश्वरीने सांगितलेलं असतं की तुमच्या नेहमीच्या टोनमध्ये न बोलता थोडं शांतपणे तुम्ही त्याच्याशी बोला, म्हणजे गोष्टी आपल्याला शांतपणे हँडल करता येते, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो मला कळतं कसं बोलायचं आणि काय करायचं ते, असं अर्णवने स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यावेळेस त्या माणसाला विचारलं असता, तो म्हणतो असतो काय बोलताय तुम्ही. अर्णव म्हणतो की स्पष्टपणे सांगतोय, 10 लाख रुपये देतोय, हे सगळं कोणी केलंय ते सांगायचं, या मागचं नाव सांगायचं आहे. तुला 10 लाख रुपये मिळतील एवढं लक्षात ठेव. तो म्हणत असतो की नाही, मी नाव नाही सांगू शकत. अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्यावरती केस करेल उलटी, कारण तू आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर तुला पोलिसांच्या ताब्यात देईल. बघ आता तू काय करणार आहेस, ते नाव सांगणार आहेस का नाहीस ते. तेव्हा तो माणूस म्हणतो की बरोबर आहे, हे सगळं मी नाही केलेलं, एका क्लाउड किचनवाल्यांनी मला करायला सांगितलेलं होतं, कारण त्यांचं क्लाउड किचन हे चालत नव्हतं, त्यामुळे त्यांनी मला हे सगळं करायला लावलेलं आहे, असं तो संकेत सांगू लागतो. तेव्हा मात्र आकाश सगळेजण तिथं आहेत आणि आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. आणि इकडे वल्लरीची मात्र आता वाट लागायला लागलेली असते, कारण त्या संकेतने बरोबर आता तिथे माफी मागितलेली आहे. अर्णवने त्या क्षणी खानदिशी कानाखाली ठेवून गेलेली आहे. तो मीडियाच्या समोर येतो, कारण इकडे आकाशने त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये त्याला ट्रॅप केलेला असतो. तो मीडियाच्या समोर येतो आणि म्हणतो की हे सगळं मी मुद्दाम केलेलं आहे, त्यांची बदनामी करण्यासाठी केलेली आहे, एका क्लाउड किचनने मला हे सगळं करायला सांगितलेलं, माझ्या घरची परिस्थिती चांगली नाहीये, मला पैशांची गरज होती, त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे, असं तो ओरडून ओरडून सांगू लागतो. तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो आणि इकडे आता नेमकं शिर्के त्यावेळेस अंजलीकडे येतात. 10 लाखांचा चेक असतो, तो साईन करायला आणलेला असतो आणि अंजलीला सांगितलं जातं की ह्या चेकवर सही हवी आहे. अंजली म्हणते की एवढं अचानक काय झालं आणि या चेकवरती सही कशासाठी हवी आहे. आणि जेव्हा हे सगळं जेव्हा घडत आहे, जेव्हा हे सगळं समजतं, तेव्हा अंजली म्हणते की म्हणजे त्याच वेळी वल्लरीने येऊन सांगितलेलं आहे. आणि मग आता अंजलीला कळतं की हे क्लाउड किचनसाठी पैसे आहेत आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. आणि मग अंजली आता राकेशला कॉल करते आणि राकेशला विचारू लागते की हे बघितलं का, अहो तुमच्या लक्षात येते का काय झालंय ते, असं म्हणत ती राकेशला सांगते की मला तुमचं म्हणणं पटायला लागलेलं आहे, कारण आधी सगळं वेगळं होतं आणि आता सगळ्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत, असं ती आवर्जून त्या राकेशला सांगत असते. आणि राकेश म्हणत असतो की आता त्याच्यावर एकच गोष्ट कर, ते म्हणजे प्रॉपर्टीतला हिस्सा माग, कारण त्यांच्याकडून आपल्याला आपल्या प्रॉपर्टी, आपल्या बाळासाठी हे सगळं करायचंय. मला तर पैशामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, पण बघ तुला माझं म्हणणं पटतंय का, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की चालेल, मी बोलून बघते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं बोलणं ईश्वरीने ऐकलेलं आहे. अंजलीने सगळ्यांना बाहेर बोलवलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर ती बोलायला सुरुवात करते. ती सांगू लागते की तुम्हाला सगळ्यांना मी इथं बोलवलंय, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णवचा या प्रॉपर्टीवरती जेवढा हक्क आहे तेवढाच माझाही हक्क आहे, त्यामुळे या प्रॉपर्टीतील 50% हिस्सा मला हवा आहे, असं जेव्हा अंजली म्हणते तेव्हा मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे वल्लरीला. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.